तुम्हाला माहिती आहे का 1947च्या फाळणीनंतर भारताची लोकसंख्या ही अंदाजे 33 ते 34 कोटी होती आणि एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशासाठी संविधान तयार करणाऱ्या सभेमध्ये फक्त 15 महिला सदस्य होत्या. आश्चर्य वाटतं ना? फक्त 15. पण इथेच गोष्ट संपत नाही. या 15 जणींमधूनच एक महिला पुढे जाऊन देशाची मुख्यमंत्री बनते, तर काही महिला मूलभूत हक्क, सामाजिक न्याय आणि स्त्री समानतेसारख्या विषयांवर संविधानाला दिशा देतात. आता इथूनच स्पर्धा परीक्षांचा खरा खेळ सुरू होतो. कारण परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात, जसे की कोणती महिला कोणत्या प्रांतातून आली होती, किती महिला काँग्रेसकडून होत्या आणि किती बिगर काँग्रेस होत्या. त्याचबरोबर 4 पर्याय दिलेले असतात, ज्यामध्ये 3 काँग्रेसच्या महिला दिल्या असतात व 1 बिगर काँग्रेस महिला दिलेली असते. त्याचबरोबर असं देखील प्रश्न विचारतात की वेगळा पर्याय निवडा व त्यात आपली गफलत होते. यावरून आपणास कळले असणार की संविधान निर्मितीमध्ये महिला सदस्य हा घटक किती महत्त्वाचा आहे. म्हणूनच हे फक्त नावं पाठ करण्याचा विषय नाही, तर विषयाच्या खोलात जाऊन समजून घेण्याचा प्रश्न आहे. आणि याचसाठीच या लेक्चरच्या शेवटी आपण अशी एक सोपी पण जबरदस्त ट्रिक पाहणार आहोत, जिच्या मदतीने संविधान सभेतील सर्व 15 महिला सदस्यांची नावं तुम्ही अगदी सहज, गोंधळ न होता आणि दीर्घकाळ लक्षात ठेवू शकाल. चला तर मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या या क्लासरूममध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं सखोलपणे, सोप्या भाषेत आणि एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने समजून घेऊया. सर्वप्रथम आपण प्रांतानुसार किती महिला सदस्य होत्या आणि त्या महिलांची नावं नेमकी कोणती होती हे समजून घेऊया. आणि याची सुरुवात होते सर्वात मोठ्या प्रांतापासून, तो म्हणजे संयुक्त प्रांत अर्थात युनायटेड प्रॉव्हिन्सेस. संविधान सभेमध्ये सर्वाधिक महिला सदस्य या प्रांतातून होत्या. संयुक्त प्रांतातून एकूण 6 महिला सदस्य होत्या आणि त्यांच्या नावांचा क्रम असा आहे: सुचेता कृपलानी, बेगम अय्याज रसूल, पूर्णिमा बॅनर्जी, विजयालक्ष्मी पंडित, कमला चौधरी आणि राजकुमारी अमृत कौर. येथे प्रश्न असा येतो की सर्वाधिक महिला कोणत्या प्रांतामधून होत्या व किती. त्याकरिता एक सोपी टीप लक्षात ठेवा, ती म्हणजे 6 महिला = संयुक्त प्रांत. म्हणजेच 6 आणि संयुक्त सेम साऊंड वर्ड्स आहेत. याद्वारे तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. 6 महिला म्हटलं की लगेच संयुक्त प्रांत तुमच्या डोक्यात यायला हवं. आत्ता येऊया पुढच्या प्रांताकडे, तो म्हणजे मद्रास प्रांत. मद्रास प्रांतातून संविधान सभेमध्ये एकूण 3 महिला सदस्य होत्या. त्या म्हणजे दुर्गाबाई देशमुख, अम्मू स्वामीनाथन आणि दक्षायणी वेलायुधन. विशेष बाब जी लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे दक्षायणी वेलायुधन या संविधान सभेतील पहिल्या दलित महिला सदस्य होत्या. यानंतरचा प्रांत म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमधून 2 महिला सदस्य संविधान सभेत सहभागी होत्या. एक म्हणजे लीलारे आणि दुसरी म्हणजे रेणुकारे. आता उरलेले प्रांत असे आहेत ज्यांच्याकडून फक्त एक महिला प्रतिनिधी होत्या. यानंतरचा प्रांत म्हणजे बिहार प्रांत. बिहार प्रांतातून एकमेव महिला सदस्य होत्या, त्या म्हणजे सरोजिनी नायडू. यानंतरचा प्रांत म्हणजे बॉम्बे प्रांत. बॉम्बे प्रांतातून एकमेव महिला सदस्य होत्या, त्या म्हणजे हंसा मेहता. यानंतरचा प्रांत म्हणजे ओरिसा. ओरिसामधून एकमेव महिला सदस्य होत्या, त्या म्हणजे मालती चौधरी. आणि शेवटचा संस्थान होता त्रावणकोर संस्थान. त्रावणकोर हे ब्रिटिश प्रांत नव्हते, तर एक स्वतंत्र संस्थान होते. येथून संविधान सभेत एकमेव महिला सदस्य होत्या, त्या म्हणजे ॲनी मॅस्करेन. हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की संविधान सभेमध्ये किती महिला सदस्य होत्या व कोणत्या प्रांतामधून किती महिला सदस्य होत्या. आता येऊया संविधान सभेतील महिलांवर विचारल्या जाणाऱ्या दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी एक प्रश्न हमखास विचारला जातो, तो म्हणजे असा की या संपूर्ण 15 महिला सदस्यांपैकी कोणत्या महिला या बिगर काँग्रेस सदस्य होत्या. इथेच अनेकांचा गोंधळ होतो, कारण कधी हा प्रश्न फिल इन द ब्लँक्स स्वरूपात विचारला जातो, तर कधी 4 पर्याय दिलेले असतात, ज्यामध्ये 3 बिगर काँग्रेस महिला असतात आणि 1 काँग्रेस महिला असते, आणि आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा असतो. म्हणूनच हा मुद्दा क्लिअर नसेल तर 1 मार्क हातातून निसटतोच. चला तर मग
आता या प्रश्नाचं अचूक आणि एक्झाम सेफ उत्तर समजून घेऊया. संविधान सभेतील 15 महिलांपैकी 4 महिला या अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्य नव्हत्या. म्हणजेच या महिला बिगर काँग्रेस म्हणून ओळखल्या जातात. त्या 4 बिगर काँग्रेस महिला सदस्य आपण एक एक करून बघूयात. त्यातील पहिली महिला म्हणजे बेगम अय्याज रसूल. त्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी होत्या आणि त्या संयुक्त प्रांतातून संविधान सभेत निवडून आल्या होत्या. दुसरी महिला म्हणजे दक्षायणी वेलायुधन. त्या स्वतंत्र अर्थात इंडिपेंडेंट सदस्य होत्या आणि त्या मद्रास प्रांतातून संविधान सभेचा भाग बनल्या होत्या. विशेष म्हणजे त्या संविधान सभेतील पहिल्या दलित महिला सदस्य होत्या. तिसरी महिला म्हणजे अम्मू स्वामीनाथन. त्या देखील स्वतंत्र सदस्य होत्या आणि त्यांचा संबंध विमेन्स इंडिया असोसिएशनशी होता. त्या मद्रास प्रांतातून संविधान सभेत सहभागी झाल्या होत्या. आणि चौथी व शेवटची महिला म्हणजे ॲनी मॅस्करीन. त्या त्रावणकोर स्टेट काँग्रेसच्या प्रतिनिधी होत्या आणि त्या त्रावणकोर संस्थानातून संविधान सभेत आल्या होत्या. अखिल भारतीय काँग्रेसपेक्षा त्यांची राजकीय ओळख वेगळी असल्यामुळे परीक्षांमध्ये त्यांना बिगर काँग्रेसमध्ये धरले जाते. आत्तापर्यंत आपण वरवर सर्व माहिती बघितली, जी एकदम सोपी होती. पण जर का एक्झामिनर या विषयाच्या खोलापर्यंत गेलं तर आपली गफलत होता कामा नये. चला तर मग आता या महिलांबद्दल आपण सखोल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून MPSC मधल्या विविध मेन्सला देखील तुम्ही सहज टॅकल करू शकणार. पहिल्यांदा आपण पाहूया बेगम अय्याज रसूल यांच्याबद्दल. त्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी होत्या आणि संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला सदस्य होत्या. संविधान निर्मितीच्या काळात त्यांनी मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली. विशेष म्हणजे मुस्लिम लीगच्या सदस्य असूनही 1947च्या पाळणीनंतर त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचं स्पष्ट उदाहरण आहे. नंतर बघूया सुचेता कृपलानी यांच्याबद्दल. त्या स्वातंत्र्य चळवळीतील अत्यंत सक्रिय नेत्या होत्या आणि विशेषतः 1942च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी थेट सहभाग घेतला. या आंदोलनामुळे त्यांना ब्रिटिश सरकारकडून कारावासही भोगावा लागला. 14 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेत वंदे मातरम गायनाचा ऐतिहासिक मान त्यांना मिळाला. स्वातंत्र्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाची उंची वाढत गेली आणि पुढे त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री बनल्या. संविधान सभेतील त्यांची भूमिका खूप प्रभावी मानली जाते. आता येऊया पौर्णिमा बॅनर्जी यांच्याकडे. त्या काँग्रेस पक्षाच्या सक्रिय नेत्या होत्या. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भूमिगत चळवळीत सहभाग घेतला. ब्रिटिश सत्तेविरोधात त्यांनी निर्भीडपणे आवाज उठवला आणि संविधान सभेत त्यांनी लोकशाही मूल्यांवर भर दिला. त्यांचा सहभाग विशेषतः युवक आणि महिला यांच्या प्रश्नांवर होता. संयुक्त प्रांतातून त्या निवडून आल्या होत्या. पुढे बघूया विजयलक्ष्मी पंडित यांच्याबद्दल. त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या. काँग्रेस पक्षाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. संविधान सभेत त्यांनी भारताची जागतिक प्रतिमा मांडली. त्या भारताच्या पहिल्या महिला राजदूत ठरल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. संयुक्त प्रांतातून त्या संविधान सभेत सहभागी होत्या. आता आपण बघूयात कमला चौधरी यांच्याबद्दल. त्या लेखिका, समाजसुधारक आणि काँग्रेस नेत्या होत्या. महिलांचे हक्क आणि सामाजिक सुधारणांवर त्यांनी भर दिला. संविधान सभेत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा मांडला. त्यांचा सहभाग सामाजिक न्यायाशी संबंधित चर्चांमध्ये होता. संयुक्त प्रांतातून त्या सभेच्या सदस्या होत्या. त्यांचा आवाज शांत पण ठाम मानला जातो. पुढे आपण बघूयात राजकुमारी अमृत कौर यांच्याबद्दल. त्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. महात्मा गांधी यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी होत्या. संविधान सभेत त्यांनी आरोग्य व समाजकल्याण विषयांवर काम केले. स्वातंत्र्यानंतर त्या भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री बनल्या. एम्स स्थापनेत त्यांची मोठी भूमिका होती. संयुक्त प्रांतातून त्या निवडून आल्या होत्या. आता आपण बघूयात मद्रास प्रांतातील दुर्गाबाई देशमुख यांच्याबद्दल. त्या समाजसुधारक आणि संविधान सभेतील महत्त्वाच्या सदस्या होत्या. संविधान सभेच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये त्यांचा सहभाग होता. महिला आणि बालकल्याण विषयांवर त्यांनी काम केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी सेंट्रल सोशल वेल्फेअर बोर्ड स्थापन केले.
मद्रास प्रांतातून त्या निवडून आल्या होत्या. त्यांना सामाजिक कार्याची आद्य प्रवर्तक मानले जाते. पुढे आपण बघूयात अम्मू स्वामीनाथन यांच्याबद्दल. त्या स्वतंत्र विचारांच्या नेत्या होत्या. महिलांच्या शिक्षण आणि राजकीय हक्कांसाठी त्यांनी काम केले. संविधान सभेत त्यांनी स्त्रियांच्या समान अधिकारांवर भर दिला. त्या विमेन्स इंडिया असोसिएशनशी संबंधित होत्या. मद्रास प्रांतातून त्या सभेत सहभागी झाल्या. त्यांचा दृष्टिकोन प्रगत आणि सुधारक होता. आता आपण बघूयात दाक्षायणी वेलायुधन यांच्याबद्दल. त्या संविधान सभेतील पहिल्या दलित महिला सदस्या होत्या. त्यांनी सामाजिक विषमता आणि अस्पृश्यतेविरुद्ध ठाम भूमिका घेतली. संविधान सभेत त्यांनी समानता आणि मानवी हक्कांवर भाष्य केले. त्या स्वतंत्र सदस्य म्हणून कार्यरत होत्या. मद्रास प्रांतातून त्या निवडून आल्या. त्यांचा सहभाग ऐतिहासिक मानला जातो. आपण बघूयात पश्चिम बंगालमधील लीला रे यांच्याबद्दल. त्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक नेत्या होत्या. महिलांना चळवळीत सक्रिय करण्याचे काम त्यांनी केले. संविधान सभेत त्यांनी सामाजिक न्यायावर भर दिला. ब्रिटिश सत्तेविरोधात त्या अनेकदा तुरुंगात गेल्या. पश्चिम बंगालमधून त्या निवडून आल्या. त्यांचा स्वभाव अत्यंत निर्भीड होता. पुढे आपण बघूयात रेणुका रे यांच्याबद्दल. त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या. महिला आणि कामगार वर्गासाठी त्यांनी काम केले. संविधान सभेत त्यांनी समान हक्कांचा मुद्दा मांडला. नंतर त्या केंद्रीय समाज कल्याण मंत्रीही झाल्या. पश्चिम बंगालमधून त्या सभेत सहभागी होत्या. त्यांचे कार्य दीर्घकालीन सामाजिक सुधारणांशी जोडलेले आहे. आता आपण बघूयात बिहारमधील सरोजिनी नायडू यांच्याबद्दल. त्या सुप्रसिद्ध कवयित्री आणि स्वातंत्र्यसेनानी होत्या. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. संविधान सभेत त्यांचा सहभाग प्रेरणादायी होता. त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल ठरल्या. बिहारमधून त्या सभेच्या सदस्य होत्या. त्यांना भारताची कोकिळा असे देखील म्हटले जाते. आपण बघूयात बॉम्बे प्रांतातील हंसा मेहता यांच्याबद्दल. त्या शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होत्या. संविधान सभेत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरला. सर्व पुरुष समान आहेत या शब्दांऐवजी सर्व व्यक्ती समान आहेत असा बदल सुचविणाऱ्या त्या होत्या. संयुक्त राष्ट्रसंघातही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. बॉम्बे प्रांतातून त्या निवडून आल्या. आपण बघूयात ओरिसामधील मालती चौधरी यांच्याबद्दल. त्या गांधीवादी नेत्या होत्या. ग्रामीण विकास आणि शिक्षणावर त्यांनी भर दिला. संविधान सभेत त्यांनी साध्या जनतेचा आवाज मांडला. स्वातंत्र्य लढ्यात त्या सक्रिय सहभागी होत्या. ओरिसा प्रांतातून त्या सभेच्या सदस्या होत्या. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत साधा होता. आणि आपण बघूयात संविधान सभेतील शेवटच्या महिलेबद्दल. त्या म्हणजे ॲनी मस्करन. त्या त्रावणकोर संस्थानातून संविधान सभेत आल्या होत्या. त्या ट्रॅव्हनकोर स्टेट काँग्रेसच्या नेत्या होत्या. संस्थानिक राजवटीविरोधात त्यांनी आंदोलन केले. संविधान सभेत त्यांनी लोकशाही मूल्यांना पाठिंबा दिला. त्या बिगर काँग्रेस गटात गणल्या जातात. त्यांचा सहभाग संस्थानिक भारताचे प्रतिनिधित्व करतो. हे झाली सर्व परीक्षेला आवश्यक सर्व माहिती. आत्ता येऊया ट्रिकवर. या संपूर्ण 15 महिलांची नावं अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची ट्रिक, जेणेकरून तुम्हाला 15 महिला सहज लक्षात राहतील. ही गोष्ट 2 मुलींबद्दल आहे. एक म्हणजे अम्मू आणि दुसरी म्हणजे एनी. त्यांना दक्षिण दिशेला त्यांच्या भावाच्या बेगमकडे भेटायला जायचं होतं. म्हणून त्यांनी रस्त्यामध्ये काही स्त्रियांची मदत घ्यायची ठरवली. पण त्या त्यांना मदत करू शकल्या नाहीत. शेवटी दुर्गा माता आणि रेणुका माता त्यांना दक्षिण दिशेला घेऊन गेल्या. आणि शेवटी अम्मू एनीला म्हणाली, विसरा ग त्या हंसा, लीला, कसुमाला. आपल्याला दुर्गा माता आणि रेणुका माता स्वतः या पौर्णिमेला दक्षिण दिशेला बेगमकडे घेऊन आल्यात. बस झालं. या छोट्याशा कथेवरून तुम्ही संपूर्ण 15 महिलांची नावं सहज तोंडपाठ लक्षात ठेवू शकता. चला तर मग ट्रिकला एक एक अनफोल्ड करून बघू. पहिल्यांदा 2 बहिणी अम्मू आणि एनी. अम्मू म्हणजे अम्मू स्वामीनाथन आणि एनी म्हणजे एनी मस्करन. दुसरा कीवर्ड आहे विसरा. वी म्हणजे विजयलक्ष्मी पंडित, स म्हणजे सरोजिनी नायडू, रा म्हणजे राजकुमारी अमृत कौर. नंतरचं हंसा आणि लीला. हंसा म्हणजे हंसा मेहता, लीला म्हणजे लीला रे.
नंतरचं कीवर्ड कसुमा. क म्हणजे कमला चौधरी, सु म्हणजे सुचेता कृपलानी, मा म्हणजे मालती चौधरी. नंतर दुर्गा माता आणि रेणुका माता. दुर्गा म्हणजे दुर्गाबाई देशमुख, रेणुका म्हणजे रेणुका रे. पुढे पौर्णिमेला. हे संपूर्ण एक कीवर्डच आहे. पौर्णिमेला म्हणजे पौर्णिमा बॅनर्जी. दक्षिण दिशेला मधील दक्षिण म्हणजे दक्षायणी वेलायुधन. बेगमकडे घेऊन आल्यात. बेगम म्हणजे बेगम रसूल. बस झालं. तुम्हाला सर्व 15 महिलेचे नाव तोंडपाठ झाले. 1 ते 2दा रिव्हिजन करा व शेवटी तुम्हाला तुमचे सर्व नाव तोंडपाठ होऊनच जाणार. हे MPSC प्रोफेसरचे प्रॉमिस आहे. तर चला मग आता या माहितीच्या आधारे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघूयात. त्याआधी मी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. अनेक विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की फक्त मागील 2 वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर चालतील का? मात्र माझे स्पष्ट मत असे आहे की MPSC कंबाईन किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा ही फक्त मागच्या वर्षी काय विचारले गेले यावर आधारित नसते. प्रश्नांची निवड ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सच्या सखोल अभ्यासावरच केली जाते. म्हणूनच एखाद्या घटकावर मागील काही वर्षात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत हे पाहणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. यामुळे प्रश्नांचा ट्रेंड, प्रश्नांची खोली आणि परीक्षेचा एकूण दृष्टिकोन समजतो. शेवटी निष्कर्ष म्हणून एवढेच सांगायचे आहे की आज 2026 साली देखील भारतीय संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या आणि उद्या 2026 सालीही भारतीय संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्यच असतील. म्हणूनच माझं एवढंच सांगणं असणार की तुम्ही प्रश्नाची काठिण्य पातळी बघा. चला मग आपण येऊ आपल्या क्वेश्चन्सवर. प्रश्न पहिला. राजकुमारी अमृत कौर या भारतीय संविधान सभेवर कोणत्या मतदारसंघ किंवा प्रांतातून निवडून आल्या होत्या? हा प्रश्न MPSC ग्रुप C मेन्स 2022 मधून विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नासाठी एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय पहिला बिहार, पर्याय दुसरा केंद्रीय प्रांत, पर्याय तिसरा बॉम्बे आणि पर्याय चौथा संयुक्त प्रांत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संयुक्त प्रांत. राजकुमारी अमृत कौर या संयुक्त प्रांत म्हणजेच युनायटेड प्रोव्हिन्सेस येथून भारतीय संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. आता या प्रश्नाच्या आधारे राजकुमारी अमृत कौर यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूया. राजकुमारी अमृत कौर या भारतीय संविधान सभेच्या महिला सदस्या होत्या. त्यांनी संयुक्त प्रांत अर्थात युनायटेड प्रोव्हिन्सेसचे प्रतिनिधित्व केले होते. त्या स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख महिला नेत्या होत्या. त्याचबरोबर त्या महात्मा गांधींच्या निकटवर्तीय सहकारी देखील होत्या. विशेष बाब म्हणजे त्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला आरोग्यमंत्री होत्या. त्या अखिल भारतीय महिला परिषद म्हणजेच AIWCच्या अध्यक्षा होत्या. महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यासाठी त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले आणि शेवटी भारतीय संविधानात सामाजिक कल्याण आणि समानतेच्या मूल्यांच्या त्या ठाम समर्थक होत्या. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या महिला भारतीय संविधान सभेच्या सदस्या नव्हत्या? हा प्रश्न MPSC ASO प्रिलिम्स 2013 मधून विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. A. विजयलक्ष्मी पंडित, B. सुचेता कृपलानी, C. सुब्बलक्ष्मी, D. सरोजिनी नायडू. आता उत्तरांचे पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 A आणि C, पर्याय क्रमांक 2 B आणि D, पर्याय क्रमांक 3 फक्त C, पर्याय क्रमांक 4 फक्त D. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त C, म्हणजेच सुब्बलक्ष्मी या भारतीय संविधान सभेच्या सदस्या नव्हत्या. आता या प्रश्नाच्या आधारे थोडक्यात महत्त्वाची माहिती पाहूया. सुब्बलक्ष्मी यांचा भारतीय संविधान सभेच्या अधिकृत 15 महिला सदस्यांच्या यादीत समावेश नव्हता. उर्वरित पर्यायांमधील विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू या सर्व स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेल्या प्रमुख महिला नेत्या होत्या. मात्र संविधान सभेचे सदस्यत्व फक्त सुब्बलक्ष्मी यांच्याकडे नव्हते. म्हणूनच हा प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा ट्रिक प्रश्न मानला जातो. प्रश्न क्रमांक 3. भारतीय संविधान सभेमधील पहिल्या दलित महिला सदस्य कोण होत्या?
हा प्रश्न MPSC मेडिकल ऑफिसर आरोग्य विभाग ग्रुप ए नोव्हेंबर 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. ए. दुर्गाबाई देशमुख, बी. अम्मू स्वामीनाथन, सी. दक्षायणी वेलायुधन, डी. मालती चौधरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दक्षायणी वेलायुधन. दक्षायणी वेलायुधन या भारतीय संविधान सभेतील पहिल्या दलित महिला सदस्या होत्या. त्या मद्रास प्रांताचे प्रतिनिधित्व करीत होत्या. अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समानतेसाठी त्यांनी संविधान सभेत ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली. जाती व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी संविधान सभेत निर्भीडपणे मतप्रदर्शन केले. त्या मूलभूत हक्क आणि सामाजिक न्यायाच्या जोरदार मागणी करणाऱ्या नेत्या होत्या. तसेच त्या महिलांचे हक्क आणि दलित सक्षमीकरणाच्या प्रमुख पुरस्कर्त्या होत्या. आणि म्हणूनच भारतीय संविधानात समता आणि मानवी प्रतिष्ठेला महत्त्व देणाऱ्या महत्त्वाच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 4. स्वतंत्र भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? हा प्रश्न SSC CGL 4 मार्च 2024 शिफ्ट 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. ए. इंदिरा गांधी, बी. सुचेता कृपलानी, सी. सरोजिनी नायडू, डी. विजयलक्ष्मी पंडित. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी या स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांनी 1963 ते 2067 या कालावधीमध्ये हे पद भूषविले. त्या स्वातंत्र्य चळवळीतील एक सक्रिय महिला नेत्या होत्या. तसेच त्या भारतीय संविधान सभेच्या महिला सदस्यांपैकी एक होत्या. सुचेता कृपलानी या गांधीवादी विचारधारा आणि मूल्यांच्या ठाम समर्थक होत्या. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. त्या प्रशासकीय निर्णय क्षमतेसाठी विशेष ओळखल्या जात होत्या आणि म्हणूनच भारतीय राजकारणात महिलांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या नेत्या म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदविले गेले आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्या होत्या. त्यांपैकी एकमेव मुस्लिम महिला सदस्य कोण होत्या? हा प्रश्न MPSC क्लर्क 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. 1. बेगम अय्याज रसूल, 2. अम्मू स्वामीनाथन, 3. एन्नी मस्करन, 4. सुचेता कृपलानी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बेगम अय्याज रसूल. बेगम अय्याज रसूल या भारतीय संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला सदस्या होत्या. त्यांनी सेपरेट इलेक्टोरेट म्हणजेच स्वतंत्र मतदारसंघ प्रणालीचा ठामपणे विरोध केला होता. त्या भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या अर्थात सेक्युलरिझमच्या ठाम समर्थक होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख महिला नेत्या होत्या. हिंदू मुस्लिम ऐक्य आणि राष्ट्रीय एकतेवर त्यांनी विशेष भर दिला. बेगम अय्याज रसूल यांनी संयुक्त प्रांताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्या महिलांचे राजकीय सहभाग आणि समान हक्कांच्या पुरस्कर्त्या होत्या. आता शेवटचा आणि खूपच महत्त्वाचा प्रश्न. संविधान सभेमध्ये सर्वाधिक महिला सदस्या कोणत्या प्रांतातून होत्या? हा प्रश्न MPSC तलाठी भरती 19 ऑगस्ट 2023 थर्ड शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. 1. मद्रास प्रांत, 2. बॉम्बे प्रांत, 3. पश्चिम बंगाल, 4. संयुक्त प्रांत. या प्रश्नाकरिता मी आपणास एक ट्रिक दिलेली आहे. ती वापरून या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर आज आपण पाहिलं की संविधान तयार करत असताना महिलांचे योगदान काय होते आणि ते कोणत्या पद्धतीचे होते. या MPSC प्रोफेसरच्या क्लासरूममधील सर्व नोट्स आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या लेक्चरच्या आधारे क्विज देखील टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे, जेणेकरून तुमची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस दोन्हीही होतील. अशाच दर्जेदार लेक्चर्ससाठी MPSC प्रोफेसरला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला पुढे कोणता टॉपिक हवा आहे हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.